गावात कुठलीही घटना घडली तर सर्वात अगोदर धावत येतात ते पोलीस दादा। सर्वांच्या मदतीला कायम धावणाऱ्या पोलीस दादानेच केलेल्या अचूक उपचारामुळे व आमदार लहू कानडे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नुकताच एका नागरिकाला जीवदान मिळाले असून आता तो रुग्ण दवाखान्यात व्यवस्थित उपचार घेत आहे। याबाबत घडलेली घटना अशी की बेलापूर येथील साई मंदिरात आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाबाबत बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीस अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। मंदिरात आमदार लहू कानडे हे भाषण करत होते व त्या ठिकाणी तानाजी बापूराव शेलार वय 78 वर्ष हे साई मंदिराच्या पायरीवर बसले होते। त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला। सर्वजण त्यांच्या भोवती गोळा झाले होते। तेथून काही अंतरावर द्वारकामाईजवळ बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ व नंदू लोखंडे हे उभे होते। गर्दी कशाची जमा झाली म्हणून पोलीस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ व नंदू लोखंडे हे त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी काय घडले याबाबत त्यांनी दिली माहिती। बेलापूर गावामध्ये ईद ए मिलादची मिरवणूक संपल्यानंतर आम्ही बेलापूर आउटपोस्टला परत जात असताना आमदार साहेबांचा रोडच्या कडाला कार्यक्रम चालू होता। त्यामुळे आम्ही तिथे थांबून गर्दी ट्रॅफिकची सोय करत होतो। तर तिथला कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार साहेब साईबाबा मंदिराच्या तिकडे रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार होता म्हणून मी तिथे गेलो। त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर ते मंदिरामध्ये छोटीशी त्यांची सभा होणार होती याची आम्हाला कळल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी गेलो। आम्ही पार्किंगमध्ये उभे असताना कार्यक्रम त्यांचा चालू झाल्यानंतर 10 मिनिटानंतर शेलार म्हणून सर होते, त्यांना त्रास होत असल्याने ते बाहेर आले। तर आम्ही बाहेर उभा होतो। मंदिरातून गौरव नावाचा व्यक्ती जो आला त्यांनी बघितलं त्यांना त्रास होतोय, ते तिकडून ओरडत आले अटॅक आला अटॅक आला अटॅक आला। मग मी माझ्यासोबतचे कर्मचारी नंदू लोखंडे आम्ही दोघं पळत जाऊन सदर ठिकाणी पाहिले असता ते एकदम शांत पडलेले होते। त्यांनी मान वगैरे टाकून दिलेली होती। याबाबत आम्हाला थोडीशी माहिती आमचे PI सानप आणि ॲडिशनल SP काळे मॅडम यांनी बोरोके कॉलेजला एक कॅम्प घेतला होता का CPR म्हणून त्याला म्हणतात। तर अटॅक आल्यानंतर तर आपण कशी परिस्थिती हँडल केली पाहिजे तिथं थोडक्यात आम्हाला माहिती दिलेली होती। त्या ज्ञानाच्या आधारे मी त्यांच्यावर त्या प्रकारे छातीच्या सर्वात प्रथम मी त्यांना साईडला घेतलं, एकदम सपाट जागेवर झोपवलं। त्यांच्यानंतर त्यांची इथं नाडी असते आपली ती बघितली तर मला काही ठोके लागले नाही। त्यानंतर मी त्यांना हलून बघितलं, काका 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 काय झालं, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून, तर त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिला नाही। मग मी त्यांची पंपिंग करायला चालू केलं। मी जवळजवळ 20-22 वेळा केल्यानंतर त्यांनी एकदम मोठा श्वास घेतला तरी मी चालू ठेवलं। त्यानंतर त्यांनी उलटी केली, त्यांच्या नाकातोंडातून सगळं ते खाल्लेलं बाहेर आलं। त्यानंतर ते रिलॅक्स झाले। त्यानंतर मग तिथं आजूबाजूला असलेले जेवढं हे होते गावातले नागरिक, त्याच्यामध्ये सुधीर आप्पा त्यांनी त्यांची गाडी बोलवली। त्यानंतर सुहास शेलार म्हणून पत्रकार होते, त्यांनी मदत केली। मग त्यांनी तातडीने त्यांना उपचार कामी टिळेकर हॉस्पिटल येथे नेले होते। त्यावेळी हरीश पानसंबळ दादा तातडीने पुढे सरसावले। त्यांनी त्यांचा श्वास पाहिला, मानेजवळ बघितले, सर्व शरीर गार पडले होते। त्यांनी तातडीने तानाजी शेलार यांची छाती दाबली। ठराविक पद्धतीने छाती पंपिंग करताच त्यांनी जोराचा श्वास घेतला। आमदार लहू कानडे हे देखील मदतीसाठी धावले। बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी पानसंबळ दादा यांचे आभार मानत त्यांच्याविषयी घडलेल्या प्रकारात संदर्भात दिलेली माहिती। साई मंदिरामध्ये रामपूर तालुक्याचे आमदार कानडे साहेब यांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ काल बेलापूर या ठिकाणी होता आणि त्यानिमित्त एक छोटीशी सभा साई मंदिर या ठिकाणी आयोजित केली होती। आणि त्या सभेच्या ठिकाणी आमचे तानाजी शेलार सर हे त्या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त आलेले होते आणि त्या कार्यक्रमात त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले। आणि अशा परिस्थितीत पानसंबळ दादा आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना त्या फरशीवर झोपवलं आणि पंपिंग केल्यामुळं त्यांचा तो श्वासोच्छ्वास चालू झाला आणि तिथून त्यांना पुढे रामपूरला टिळेकर हॉस्पिटल आणि संतुलक हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करण्यात आलं। आणि त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी तत्परता दाखवली आणि त्याचबरोबर पानसंबळ दादांनी ते प्रॉपरली केल्यामुळे पंपिंग केल्यामुळं एक आज त्यांचा प्राण वाचलेला आहे। असंच पद्धतीने ही जी टेक्निक आहे हे सर्वसामान्य लोकांना माहीत पाहिजे। त्यासाठी पुढच्या काळात एक आपल्या गावात डॉक्टर लोकांचा हे बोलून आपण असं एक शिबिर घेऊ की बुवा हे पंपिंग कसं केलं पाहिजे। कारण आज
सर्वात जास्त रुग्ण जे आहेत किंवा सर्वात जास्त 35 पासून तर 60 पर्यंतचे जे वयाचे नागरिक आहेत हे हृदयविकाराच्या आजाराने अटॅकनी आणि वेळेच त्यांना औषधोपचार किंवा वेळेस ती यंत्रणा मिळाली नाही त्यामुळं जीव जात आहेत. त्यामुळं अशा पद्धतीच्या पुढच्या काळामध्ये आपण एक शिबिर बेलापूरमध्ये आपण त्या निमित्ताने घेऊ असं मला वाटतं. रमेश आमोलिक, प्रसाद खरात, सुरेश आमोलिक, गौरव सिक्ची, सुहास शेलार यांनी तानाजी शेलार यांना पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथे पाठवण्याची व्यवस्था केली. श्रीरामपूर येथील संतलूक हॉस्पिटल तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. शेलार परिवाराने बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ, नंदू लोखंडे त्यांना धन्यवाद दिले असून बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ यांनी केलेल्या कार्याबद्दल शेलार परिवार व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल नंदू लोखंडे तसेच शेलार यांना वाचवण्यासाठी धडपड करणारे बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, रमेश आमोलिक, प्रसाद खरात, सुहास शेलार, गौरव सिक्ची, सुरेश आमोलिक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी खटोडपंथ संस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, महेश ओहळ, तिरंगा न्यूज बिंदास न्यूजचे संपादक तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, किशोर कदम, पोलीस पाटील अशोक प्रधान, प्रकाश खुरे, बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, संपत बडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देवीदास देसाई यांनी केले तर महेश ओळ यांनी आभार व्यक्त केले. तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद सह देवीदास देसाई, बेलापूर.